मी सुद्धा जर कर्जमाफीची वाट ही बघत असाल आणि तुम्हाला माहिती आहे, जर आपण आता बघितलं तर आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी आत्ताच सांगितलेलं आहे की 10 दिवसाच्या आत म्हणजे 10 जूनच्या आत शेतकऱ्यांना लगभग कर्जमाफी मिळणार आहे। परंतु जर तुम्हाला कर्जमाफी जर जरुरी असेल आणि तुम्हाला सुद्धा कर्जमाफीमध्ये तुमचं जर नाव येऊन सुद्धा कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहायचे नसेल तर तुम्हाला सुद्धा हे काम करणे अत्यंत महत्त्वाचे आहे। जर तुम्ही हे काम केले नाही तर तुम्हाला सुद्धा कर्जमाफीपासून नाव येऊन सुद्धा तुम्हाला कर्जमाफी भेटण्यासाठी विलंब होऊ शकतो। तर शेतकरी बांधवांनो, काय माहिती आहे आणि कोणतं काम केल्याने शेतकरी कर्जमाफीमध्ये तुमचं नाव यादीत आल्या तुमची कर्जमाफी होईल, ही संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। आणि 10 जूनच्या आत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का हे सुद्धा आपण बघणार आहोत। तर आता कर्जमाफीचे काम शेवटच्या टप्प्यात कशा पद्धतीने, आणि जर बघितलं आपण समितीचा अहवाल, आता म्हणजे समितीचा अहवाल तर आलेला आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीत, ह्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कर्जमाफीवर शिक्कामोर्तब होणार का, ही संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर शेतकरी बांधवांनो, जर आपण बघितलं तर महाराष्ट्र शेतकऱ्यांना 30 जून पूर्वी कर्जमाफी करणार असे पूर्वीच सांगितले आले अर्थ अधिवेशनामध्ये, आणि या कर्जमाफीच्या साठी सरकारकडून हालचाली सुद्धा सुरू झालेल्या। आपण या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर दत्तामामा भरणे यांनी स्पष्ट असे सांगितलेले आहे, ते म्हणजे आपल्या एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनीत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या उपस्थितीत त्यांनी अशी घोषणा केली आहे की 10 दिवसाच्या आत शेतकऱ्यांना ही कर्जमाफी सुद्धा मिळणार आहे। या कर्जमाफीचं नाव जर आपण बघितलं तर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आणि यांच्याच कार्यक्रमामधून ही घोषणा करण्यात आलेली आहे। जर आपण बघितलं तर ही कर्जमाफी केव्हापर्यंत असणार तर 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत कर्जदार शेतकऱ्यांना ही कर्जमाफी असणार आहे आणि ही कर्जमाफी 2 लाखापर्यंत असणार आहे। पण सरकारकडून ह्या कर्जमाफीचे नियोजन करण्यात आलेले आहे। आता पात्र शेतकऱ्यांकडे ऑर्गेस्ट्राक नोंदणी असणे बंधनकारक असल्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे, म्हणजे ती नोंदणी ऑर्गेस्ट्राक ही असणे जरुरी आहे। जर नसेल तर तुम्हाला सुद्धा कर्जमाफीचा लाभ हा मिळू शकत नाही। तसेच कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे की यापुढे कोणत्याही शेतीविषयक जर आपण बघितला योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ॲग्रिस्टॅक जी नोंदणी आहे ती अनिवार्य राहणार असल्याची सुद्धा माहिती सांगण्यात आलेली आहे। यासाठी ग्रामस्थळावर जर आपण बघितलं तर महाई सेवा केंद्र चालक, सरपंच, स्थानिक पदाधिकारी आणि सोसायटीचे सचिव यांच्या समन्वयातून ग्राम महसूल अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी आणि ग्रामपंचायत अधिकारी विशेष मोहीम राबवावी अशी सुद्धा, आणि उर्वरित नोंदणी आहे त्या पूर्ण करून घेण्यात याव्या। तसेच प्रत्येक लाभार्थ्याशी थेट संपर्क साधून त्याची नोंदणी सद्यस्थिती तपासावी आणि आवश्यक असल्यास कार्यवाही करावी अशी सुद्धा माहिती ही निर्देश हा देण्यात आलेला आहे। जर तुम्ही ऑर्गेस्ट्राकचं जर आपण नोंदणी केली तर तुम्हाला सुद्धा 10 दिवसाच्या आत शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळणार आहे। अहिल्यादेवी होळकर यांनी जलसंधारण, लोककल्याण आणि सामाजिक विकासासाठी केलेले कार्य प्रेरणादायी आहे। त्यांच्या विचारातूनच शासन हे काम करत असल्याची सुद्धा माहिती दत्तामामा भरणे यांनी दिलेली आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत म्हणजे 8 ते 10 दिवसाच्या आत आता शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळणार असल्याची माहिती ही दत्तामामा भरणे यांनी देण्यात आलेली आहे। पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त चौंडी तालुका जामखेड येथे रविवारी जो कार्यक्रम झालेला आहे त्यामध्ये सोहळ्यात ते बोलत होते। धनगर समाजासाठी कृषी विभागाने स्वातंत्र्य योजना सुद्धा आणण्याचा प्रयत्न हा सुरू केलेला आहे। यावेळी त्यांनी सांगितलेले आहे की जर आपण बघितलं भाषण करण्याआधी उभे राहिलेत भरणे यांनी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनीत्रा पवार यांची परवानगी घेत कर्जमाफी संदर्भात घोषणा केलेली आहे। दरम्यान पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या आदर्शनातून प्रेरणा घेऊन ही राज्य सरकार ही कर्जमाफी करणार असल्याचे म्हटले आहे। शेतकरी असो किंवा कष्टकरी असो, सर्वसामान्य जनतेसाठी काम हे सरकार करणार असल्याचे सुद्धा त्यांनी सांगितले आहे। चौंडीच्या विकास आराखड्यात कोणतेही काम निधी अभावी रखडू दिले जाणार नाही असे सुद्धा प्रतिपादन शिंदे यांनी केलेले। शेतकऱ्यांच्या पाठीचे सरकार खंबीरपणे उभे असल्याची सुद्धा माहिती त्यांनी दिलेली आहे। कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असे सुद्धा त्यांनी सांगितलेले आहे। त्यावेळी जर आपण बघितलं सुनीत्राताई पवार यांनी सांगितले की अहिल्यादेवी होळकर यांनी तब्बल 28 वर्ष आदर्श राज्यकारभार केलेला होता। हुंडाबंदी असो किंवा महिला सक्षमीकरण, धार्मिक स्थळांचा जीर्णोद्धार, घाट बांधकाम अशा अनेक लोककल्याणकारी उपक्रम त्यांनी पुढाकाराने घेतला होता। स्वतःच्या तिजोरीतील खर्च करून समाज हितासाठी कामे करणाऱ्या त्या
खऱ्या अर्थाने लोकमाता ठरल्या. यातील विकासाचे दर्जेदार कामे सुद्धा त्यांनी पूर्ण केलेले आहे आणि त्यांच्याच विचारातून प्रेरणा घेऊन आता ही कर्जमाफी त्यांच्या नावावर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या नावाने आता ही कर्जमाफी सुरू करण्यात आलेली आहे. आणि 2 ते 3 दिवसात म्हणजे आता 10 दिवस पूर्वी सांगितलेली होती, जर आपण बघितलं तर 4 ते 5, 6, 7 म्हणजे केव्हाही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणाही अधिकृत होऊ शकते. शेतकरी बांधवांनो, ही होती संपूर्ण माहिती आवडल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.